नमस्कार. अधिक महिना सुरू झाला आहे आणि अधिक महिन्याच्या ज्या वाती आहेत, ज्या भगवान विष्णूंना प्रिय आहेत, अशा वाती असतात. माधव वेणीवात यामध्ये 33 छोट्या वाती असतात. नंतर कमल वात आणि ही मंजुळू वात. भरपूर ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि त्या ऑर्डर आज डिस्पॅच होणार आहे. हे बघा, एका पॅकेटमध्ये 5 मंजुळ वाती असतात. हे काय घेते? असे म्हटले जाते की कोणी 1 महिन्याचं व्रत असतं, जसं आपण गोपद्माचं व्रत करतो 1 महिन्याचं रोज काढायची, त्याच प्रकारे हे सुद्धा 1 महिन्याचं व्रत असतं. 1 महिनाभर आपल्याला मंजुळवाती रोज एक कोणताही टाईम फिक्स करायचा आणि त्या टायमामध्ये लावायचे. म्हणजे रोज संध्याकाळी जर लावत असेल त्याच वेळेसमध्ये 1 वात लावायची. जर माधववेणी वात लावायची असेल तर ही 33 फुलांची एकच वात असते. एखाद्या स्पेशल दिवशी लावू शकतात. त्यानंतर आपल्याकडे तांदूळाचे हारसुद्धा उपलब्ध आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये 3 ते 4 इंचाच्या देवांसाठी हार उपलब्ध होतील. सध्या अधिक मास चालू असल्याने देवांना 33 वातींची माधववेणी वात अर्पण करणे खूप पुण्यदायी मानले जाते. त्यानंतर मंजुळ वात आहे, 11 वातींची असते. त्याचे पॅकेट आहेत, त्यात 5 वाती मिळतील. ही मंजुळ वात सिंगल आहे. त्यानंतर मी कमळ वातसुद्धा बनवलेली आहे. या सर्व वाती आपण अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंना अर्पण करत असतो. या भगवान विष्णूंच्या आवडत्या, अतिशय प्रिय असलेल्या वाती आहेत. मंजुळ वात म्हणजेच तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत त्यांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून ते अर्पण केलं जातं. आणि भगवान विष्णूंना 33 वातींचा दिवा किंवा 33 वातींचं दान केलं जातं. त्यावेळेस ही माधव वात लावली जाते. तुम्ही ही वात महिनाभर रोज लावू शकता किंवा भगवान विष्णूंचे जे वार आहे, गुरुवार, एकादशी किंवा सत्यनारायण असेल अशा वेळेस या माधववाती, मंजुळवाती आणि कमलवाती लावू शकतात. भगवान विष्णूंची ज्या ज्या दिवशी पूजा केली जाणार किंवा काही विशेष पूजन असेल अशा वेळेस या वाती अर्पण केल्या जातात. फक्त अधिक मासच नाही तर वर्षभर या वातींचा उपयोग होतो. कारण वर्षभर भगवान विष्णूंच्या कोणत्या ना कोणत्या सेवा आपण करत असतो. जसं सत्यनारायण झालं किंवा गुरुवार असला, एकादशी असली किंवा इतर कोणत्याही पूजा असेल अशा वेळेस आपण या वाती लावू शकतो. तुम्ही मंदिरामध्ये या छोट्या वाती, मंजुळवाती भगवान विष्णूंच्या मंदिरात सुद्धा दान करू शकतात. म्हणजे दीपदान करू शकता. असा दिवा तुम्ही तिथे लावू शकता. लावण्याआधी दिव्यावरती, वातींवरती हळद कुंकू अर्पण करावे. सेंटरला जिथं वेणी घातलेली असते, जिथं विणलेलं असतं त्या ठिकाणी हळदी पेरावी आणि कुंकू लावावा आणि तुपामध्ये ही वात लावावी. या वाती कशा बनवायच्या याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. परंतु ज्यांना कोणाला टायमाच्या वेळेअभावी जमत नाही, काही इतर कामं असतात त्यावेळेस आपल्याला जमत नाही, अशांसाठी या वाती अवेलेबल आहेत. तांदूळाचे हारसुद्धा अवेलेबल आहे. तांदूळाचे हार वेगवेगळ्या प्रकारमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहे. हवी त्या प्रकारामध्ये तांदूळाचे हार केले जातील. तांदूळाच्या हारांसाठी ऑर्डर तुम्ही देऊ शकतात. व्हॉट्सॲप नंबर मी इथे देणार आहे. त्या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. पण व्हॉट्सॲप मेसेज नक्कीच करा हवं असल्यास. धन्यवाद.